सुप्रभात मंडळी, मी अर्जुन चव्हाण तुमचं स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि हा चॅनल माझा नवीनच आहे. याच्या आधी माझा एक चॅनल होता, पण तो काही कारणास्तव डिलीट झाला. म्हणजे माझ्या चुकीमुळेच तो डिलीट झाला. त्याच्यामुळे हा नवीन चॅनल आहे. सबस्क्रायबर्स वगैरे खूप कमी आहेत, तर तुमचा सपोर्ट असू द्या. आणि ही माझी व्हिडिओ पहिलीच आहे. मी कोकणात आलो आहे आता, आणि दुबईवरून येतेवेळी मी काय ब्लॉग्स वगैरे काहीच शूट नाही केलेले आहेत. मी डायरेक्ट असंच आलो, आणि ते कोकणात आल्याच्या नंतरच मी परवा आलो आहे. दुपारी गावी आलो कोकणामध्ये, माझ्या दापोली तालुक्यामध्ये. आणि इथून हा माझा पहिलाच ब्लॉग आहे. आणि आजचा असा ब्लॉग आहे की मी आमची गाडी खराब झाले, तिला रिपेरिंगला न्यायचं आहे. दापोलीमध्ये चाललो आहे. तर या ब्लॉगपासून मी सुरुवात करतो. याच्या पुढचे ब्लॉग्स आहेत ते मी कंटिन्यू करेन, आणि सपोर्ट असू द्याच तुमचा. आणि काय काय होतं ब्लॉगमध्ये बघूयात. माझ्यासोबतच दर्शन आहे, आणि ती गाडी दादानं पूर्ण बिघडवून टाकली. तर ती गाडी मला रिपेअर करायची आहे. तर ती सर्व मी या ब्लॉगमध्ये शूट करेन. सगळं काय असेल ते दाखवेन तुम्हाला. तर दाखवतो आहे बघा, ही आहे गाडी. दर्शनला आणल्यासोबत हे चालते. याचं काम म्हणजे बरंच काय निघालं याचं. म्हणजे हे चेनचे सगळे पॉकेट्स वगैरे सगळे खराब झाले आहेत. सगळं हे सर्व चढून वगैरे गेले. हे सामान आहे. हे काल सगळं त्याने यादी दिलेली मॅकॅनिकनं लिहून. ती यादीतलं सगळं सामान घेऊन आलं. सकाळी 9 वाजता बोलवलेली, 10:30 झालेत. लेट झालं आज. दर्शन गाडी हँडल करेल. आज आमची धंदो जाणार ऑपरेशनला चालते. सगळा पुढचा ब्रेक वगैरे पण काहीच नाही. हे बघा, हा ब्रेक पण तुटला आहे. गाडी चालू शकतात. हा ब्रेकसुद्धा तुटला आहे. सगळं म्हणजे इंजिन ऑइल वगैरे सगळं संपलं आहे. सगळं म्हणजे टायर वगैरे सगळं गेलं. आता याच्यामध्ये काय काय काम निघेल ना, ते मी सगळं स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवेन. तर ही आहे आमची वाडी. आमचं गाव, छोटंसं गाव म्हणजे माझ्या गावातली वाडी आहे. आणि इथे खाली इथे घर आहे माझं. आणि इकडून सरळ खाली एक मंदिरसुद्धा आहे. छान आहे मंदिर. इकडे पुढे सुद्धा वाडी आहे. तर आता निघतो आम्ही. पुढचा दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये. पेंटिंगचे मालक, हां, पेंटिंग कंपनीचा मालक विशाल भाऊ. सध्या चाललास, निघालास कामावर? आपल्या निघालास? बरं, ठीक आहे. अरे चाललो याला रिपेअर करायला चाललो. बरं, रिपेअर करायला चाललो याला. खराब झाले ना सर्व. ठीक आहे. चालले पुट्टी वड पुट्टी. हां चल येतो. चला आपण पण निघूया. विकी भाऊ, काय चाललंय? कामावरून घरी चालले बघा. गावचा सुख. गावचे लोक सकाळ होण्याच्या अगोदरच घरी निघालात. शिर्डी. हां, आम्ही चाललो दापोलीमध्ये चाललो. चला चल भेटू.
बाकी आता पोचलो आहे मी इथे. सागरकडे आणलं गाडी, पण तो कुठेतरी बाहेर गेला. शटर बंद आहे, येईल माझ्याकडे. त्याला फोन करावा लागेल. बाहेर गेला तो. गाडी इथे लावली आहे, तर बघूया तोच काय सांगेल. बघूया किती काय काय काम निघतं त्याचं, काय काय होतं ते. दापोली इकडे सरळ पुढे अजून 1 ते 1.5-2 किलोमीटरवरती पूर्ण दापोली आहे वरती. ही मोजे दापोली आहे. मोजे दापोलीचं सुकीलचं हे सीन आहेत सगळे. शोरूममध्ये वगैरे गाडी देऊ शकतो, पण शोरूममध्ये कसं आहे त्याच्यानंतर जे काही किरकोळ काय प्रॉब्लेम वगैरे निघेल ना, तर मी ते परत दाखवायला जाऊ शकत नाही. आता हा कसा ओळखीचंच आहे आणि मित्रच आहे, त्याच्यामुळे मी याच्याकडे परत गाडी आणून दाखवू शकतो की बाबा असं असं झालं आहे, हे झालं ते झालं आहे. तर त्याच्यामुळे मी याच्याकडे आणलं आणि याचं कामसुद्धा खूप छान आहे. मस्त काम करतो गाडीची कामं. तर काल त्यानंच मला सर्व याच्या गाडीचे सगळे पेपर्स वगैरे म्हणजे काय काय याचं जे लागणार आहे सामान ते त्यानं सांगितलेलं. हे बघा याचं हे बेरिंग की काहीतरी बोलतात, हे पण गेलं. याचे सीट पण गेले, ती मला बाहेरून करून घ्यावी लागते. तर दादानं पूर्ण गाडीची वाट लावून टाकलं. म्हणजे इथून इंजिन ऑइल संपलं, त्याच्यामुळे पूर्ण इंजिन हीट होते सारखी. हा ब्रेक फ्रंटवाला ब्रेक आहे, याचं काहीतरी ऑइलचं काहीतरी इश्यू झालं आहे, ते इथून संपलं आहे सर्व. परत हे बल्ब आहे तो पूर्ण याची लाईट फोकस हे कमी झालं आहे, ते पण चेक करायचं आहे. हे सर्व सामान आहे, हे काल त्यानं दिलेलं मला लिहून दिलेलं आहे. हे सगळं साहित्य, केबल्स वगैरे सगळे आणलेले आहेत मी. आज टाईम जाऊ नये जास्त म्हणून मी कालच घेऊन आलो. ते पुढे बघायला मिळेल तुम्हाला कसं कसं काम होतं आहे, काय काय ते. बाबांचा फोन आला बरं. हां बोला, काय बोलत होता? अरे आरसीचा एक खंबा घेऊन ये. कुठला आरसीचा? हो पैसे नाही तो वाईन शॉप मधून. बाबूकडे नाही ते. हो वाईन शॉपमधून. वाईन शॉप कुठे आहे? वाईन शॉप हनुमान मंदिर आहे ना पुलाच्या पुढे. ओके येस आय गॉट इट. माझा गुगल पे नंबर तुमच्याकडे आहे, जरा गुगल पे करता का 1000 रुपये? आता परत मला मला वाटलेलंच तुमचा बँक सर्व्हर आता डाऊनच होत असेल अशाने. अरे माझी नाही ती. मग कोणाची आहे? तुला काय करायचंय कुणाची? तू घेऊन ये पैसे, भेटणार तुला पैसे. मला भेटले पाहिजेत. नक्की भेटणार. गांधी नसेल तर क्रांती होणार नाही. हा ठीक आहे, मी त्याला सांगतो माझ्या नंबरवर गुगल पे कर. तुला गुगल पे कर. ओके मग ठीक आहे, ठीक आहे, धन्यवाद. आता मी 1 मिनिट. ओके आज दर्शन भाऊचे पप्पा जोरात, दर्शन भाऊ कोमात. ब्रँड मागितलं दर्शन भाऊने. इकडे काम चालू आहे यांचं. हा कधी येतोय काय माहिती. आला बाबा सागर भाऊ. हा बघा, हा आहे आपला सागर भाऊ. हा आपली गाडी रिपेअरिंग करणार आहे. तो दुसरी गाडी चालू करायला गेला होता, आला आहे आता. ओपनिंग करतोय दुकानाची. इथून आता आपली गाडी आतमध्ये घेईल, मग आपला गाडीचं काम चालू होईल. त्याला लावले येते, मग याचं काम चालू करेल तो. डॉक्टर हा किट दिला त्यानं. तो बोलला की हा जर लागणार असेल तर सांग, नाही तर नसेल यूज होणार ना तर घेऊन ये परत, मी रिप्लेस करेन. कारण याच्यात तो कन्फ्यूज होता, 2 होते त्याच्यामुळे. म्हणजे हा नको आहे आपल्याला त्याच्यातलं फक्त एक किट पाहिजे. तो पण जर हा साफ करून झाला तर ठीक आहे, नाहीतर काय नवीन टाकण्याशिवाय पर्याय नाही. अगोदर हा बघूया बघा ना सर. पण तो बोलला की हा फोडू नकोस, फोडणार नाही. हां गरज असेल तर वापर, मग परत आणून द्या आम्ही घेऊ. बोलू ठीक आहे. ऑइल माझं ते पूर्ण संपलेलं आहे, कारण काल मी ती काढून बघितली स्टिक. हां चेंज करायचं आहे. गाडीमध्ये इंजिन ऑइलच नाही, पूर्ण खराब झालं आहे. सगळं खराब झालं. आपला एअर फिल्टर ना, आता एअर फिल्टर आता निघेल.
इकडे दर्शन भाऊची ब्लॉगिंग चालले आहे, विशाल भाऊ ब्लॉगिंग करतात. याची गाडी बघ किती मस्त मेंटेन केलं ना, मस्त बनवले. पहिला आमची धन्नो अशी होती, आता ही अशी झाली. छान बनवली गाडी. ह्या धन्नोच्या चोराला पकडायचं आहे. हे पावसाळ्यात मस्त हा उपयोग येईल. मी हा बसवायला बघत होतो, मला भेटलाच नाही. बरंच ट्राय करतो. ट्रकचा काढून त्याला वेल्ड करावं लागते ना. पट्टी यायची होल मारून मस्त बनवली गाडी. आमची गाडी बिघडले, आमच्या गाडीला रिपेअर करायचे. ऑइलच बदलायचं ना, तर आवडी इंजिन ऑइल आता साफ झाला. ही क्लचची केबल आहे, ही काल मी चेंज केली होती कालच, कारण क्लच केबल पण तुटली होती. ही ॲक्सिलेटरची केबल आहे, ही बघा इथे पूर्ण ब्रेक झाले, पूर्ण तुटले. ही पण चेंज करायची आहे. ही बेरिंग की काहीतरी बोलतात, ही बेरिंगसुद्धा आणलेली आहे. ही बेरिंगसुद्धा टाकायची आहे नवीन. ही गेले. हा एअर फिल्टर काढला आहे त्यानं, एअर फिल्टर पण खराब झाला आहे. हा बघा जुना अवस्था बघा काय झालं याची. याची चेन पण, चेनचा किट हा नवीन आहे पण याची चेन सैल झाली आहे ना. चेन टाईट करून येईल ना, ती टाईट करून येईल. इंजिन ऑइल पूर्ण गेला ना, पूर्ण काळा झाला, पुरा गेला सारखं. टोटल. आता कुठला टाकणार होता आपण? आता कुठल्या कंपनीचा आहे इंजिन ऑइल? ओके. आता आहे फ्रंट ब्रेक. याचा काय केलं, याचा काय प्रॉब्लेम आहे? सुरुवात इथूनच करणार आहे सगळं. म्हणजे याचा काय झालेलं प्रॉब्लेम काय आहे म्हणजे? किट जॅम आहे. किट जाम झालं ना, म्हणजे पूर्ण आहे बघा असं होतं. त्याच्यात ऑइलसुद्धा संपलं, ऑइलसुद्धा नाही आतमध्ये, सगळं ऑइल खराब झालं आहे. ब्लॉग बनवतो याला हसायला येतं, आता काय बोलू. ऑइलच नाही ना. नाही ऑइल आहे, ऑइल थोडंसं आहे, पण तो किटचं काहीतरी गडबड झाले. किट जॅम झालं. किट जाम आहे. डॉक्टर बघा हो आमच्या धन्नूला काय झालंय, प्लीज हो. लय वर्ष झाली असं बघवत नाही खाली आमच्या दाखव, मला बेकार वाटतंय. आधीच मी घाली घामाटले, आधीच घामाटले पुरा. फिल्टर चेंज करायचं आपल्याला, टाकी जाऊन बघावं लागेल. कारण याचा हा जो कार्बोरेटर आहे ना, इथे कार्बोरेटर कुठे आहे गाडीचा? याच्या आतमध्ये कार्बोरेटर काढून त्याला साफ करायचं. त्याच्यामध्ये पण काहीतरी प्रॉब्लेम झाला, हे इथे जाम झालं याचं. आता हे बघतो. मग आपल्या सीटची पण अवस्था बेकार आहे, सीट पण पूर्ण फाटून गेले सगळी. म्हणजे तिचं आतून हे पफ वगैरे नाही निघालं, फक्त कवर वगैरे सगळं उन्हातून ते खराब झालं आहे. ह्याला पण चेंज करायचे, हिला पण जाऊन नंतर बघावे लागेल. पूर्ण सीट गेले, म्हणजे पूर्ण खराबच झाले, सगळी खराब झाले. हे गाडीचं इथून काम झालं ना, तिथून वरती जाऊन पूर्ण ह्याचं हे काम करून घ्यायचं. म्हणजे काम बरंच आहे, गाडीचं काम बरंच आहे. आता हेच एवढंच हे सामान आहे ना, हेच सामान मी काहीतरी जवळजवळ 1200 रुपयाचे सामान झालं आहे. परत ही बॅटरी, गाडीची बॅटरीसुद्धा डेड होती, तीसुद्धा नवीन टाकली आहे. ती पण 1250ची बॅटरी आहे, तीसुद्धा काल चेंज केलेली आहे. आता गाडीचा इथून किती खर्च निघतो ते बघावं लागेल, किरकोळ वगैरे खर्च. काल फक्त मी ही क्लच केबल तेवढी चेंज करून घेतली आहे आणि आता बाकीचं आहे. आता बॅटरी नवीन आहे पण सेल्फ वगैरे काय गाडी घेत नाही, तर तिथे चेक करणार आहे वायरिंगमध्ये काय फॉल्ट आहे की काय आहे ते. त्याच्यानंतर सगळं झालं की गाडी वॉश वगैरे करून चांगली होईल, मग तो फुटेज मी दाखवेन तुम्हाला. अशाचे चेनचे पॉकेट्स असतात, म्हणजे जो फायबरचा जो कवर येतो तो सुद्धा काढून ठेवलेला आहे, तोही करायचा आहे. माझ्यामध्ये हे शॉकअप्सर आहे, त्यांचे बुशनिंग की काहीतरी बोलतात, ते पण गेलेत, कारण गाडी एकदम आपट त्याची आदळते, ते पण चेक करायचे. माझा हा बॅटमॅन मी जेव्हा गाडी नवीन घेतली होती तर पूर्ण असा येलो कलरमध्ये होता, आता उन्हामध्ये तापून तो व्हाईट झाला आहे. व्हाईट झाला आहे की सिल्वर झाला आहे, कॉम्बो झाला आहे, काय कळत नाही काय झालं आहे नक्की त्याचं. आपण चेंज करायचं आहे मला. पूर्ण अवस्था खराब झाली. हे टायर बघा, टायर पण पूर्ण गेले, टायर पण चेंज करायचे आहेत आपण, आणि पुढचा पण टायर गेले. मिळेल का? थ्रेडिंग मारून देतील त्याला, त्या साईजचा बोल्ट टाकायचा.
मित्रांनो हे बघा परत मी आता ते काय काय वस्तू मला शॉर्टेज पडल्या म्हणजे हा मोटूलचा मला इंजिन ऑइल होता तो मी घ्यायला परत दापोलीमध्ये आलो आणि त्याच्यानंतर हा जो बुश होता तो हा बुश छोटा होता त्याच्यामुळे हा चेंज केला मी हा म्हणजे ते फ्रंट ब्रेक येतो ना त्याचा आहे आणि त्याच्यानंतर हे बुश मला ॲड करावे लागलेत त्याच्यामुळे मला परत वरती यावं लागलं आणि ही लॉंग नोज पकड आहे ही सुद्धा मला घ्यायची होती ते घेण्यासाठी परत वरती आलो आहे आणि आता हे घेऊन परत चाललो आहे आम्ही गॅरेजमध्ये मी ते आता भूक लागले त्याच्यामुळे आता वडापाव खातो 3 वडापाव पार्सल हे बघा 3 वडापाव झाले आता हे खायचे कारण भूक लागले 3 डिनर आता हे खाऊन जायचं आता चाललो परत खाली गरमी खूप आहे दापोलीमध्ये आलो बघा इथून घेतला मी हा श्रद्धा ऑटोमोबाईल्स इथून घेतले सर्व पार्ट्स आणि ही आहे दापोली आहे समोर हा गार्डन आपला समोरचा केळसकर नाका का पुढे आहे केळसकर नाका हा आहे आपला सानेगुरुजी बालोद्यान जवळजवळ 1.5-2 वर्षाने येतो मी इकडे हा आपला गव्हर्मेंट हॉस्पिटल दापोली गव्हर्मेंट हॉस्पिटल दापोली कोर्ट संध्याकाळची फिरायला मजा येते आता ऊन खूप जास्त आहे खूप जास्त गरमी आहे इकडे हेलिकॉप्टर घेऊन आलो आहे स्कूटी घेऊन आलो आहे ह्या आपला दापोली पोलीस स्टेशन ह्या बाजूला समोर आणि इकडून ते वडापाव वगैरे कामतेकर वडापाव वगैरे फेमस वडापाव इथे खायचो मी पहिला वडापाव त्याच्या इथे आपली दापोली मच्छी मार्केट मेडिकल हॉस्पिटल पण होतं ना हां हे हॉस्पिटल हे आपली मच्छी मार्केट दापोली मच्छी मार्केट हां अच्छी लगी पदोपदी मौका मिले कधी कधी पदोपदी हा आहे आपला दापोली खोंडा इकडून मी पहिला हायस्कूल किंवा कॉलेजला यायचो गणपतीमध्ये तर खूप जास्तच मजा येईल तिथे गणपतीमध्ये पूर्ण दापोली भरलेली असते खूप मजा वाटते पावसाळ्यात वगैरे मी पावसाळ्याची वाट बघतो कधी पावसाळा चालू होईल ते खूप मजा येईल हो लावलाय माझ्याशी हात कापतायत जाऊ लावू नको जाऊ काय झालं काय झालं हां सेम तशीच हां हे बघ फ्लोअर पट्टी चेंज करायची आहे आणि एक पॅनल 5 वाजेपर्यंत चालेल हे आज का हे बघ ती 2 वस्तू वर चेंज कर वरचा फेरिंग पण करायची आहे ती लेकिन उद्या येणार आहे उद्या करूया ओके ती बोलून ठेवलं तरी चालेल आपल्या गाड्यांमध्ये ठेव ओके फायनली आपलं काम झालेलं आहे बाईकचं सकाळी 9:30 वाजता आलो होतो आम्ही वाजले आता 3:15 झाली 3:15 झाले खूप गरमी आहे अजून जेवलेलो नाही होतं मी आणि खूप जास्त काम होतं त्याच्यामुळे काम झालं आहे सर्व आता फक्त याचं काम बाकी राहिलं आहे हे सीटचं काम जे फाटलेलं आहे ते काम बाकी राहिलं आहे आणि गाडी वॉश करायची आहे ते आता आपण तिथेच चाललो आहे आणि हे झालं सगळं की निघायचं आहे बाकी काम ओके गाडीचं ओके फक्त टायर चेंज करायचे हे उद्या किंवा परवा चेंज करून घेईन मी आणि हा एक सीटचं कवर आहे फाटलं आहे ते तेवढं करून घ्यायचं आहे बाकी काय नाही डॉक्टर साहेब इकडे आहेत डॉक्टर साहेबांनी काम केलं आहे पूर्ण लाजतो येतो कॅमेऱ्यावरती यायला त्याच्यामुळं बाकी ओके ॲक्सिलेटरची केबल चेंज झाली आहे हा एक सॉकेट होता तो चेंज करून घेतला आहे सगळा इकडून हे सॉकेट आतमधलं हे चेंज केलेलं आहे सगळं बाकी गाडी ओके आहे सगळं हे
ब्रेक वगैरे ओके केलेत सगळे. फक्त हे बाकी काम राहिले, हे आता मी जातोय करायला. हे पण सीट कसं करतात याची प्रोसेस कशी असते ती मी दाखवतो तुम्हाला. आणि गाडी वॉश करायची बस, बाकी काहीच नाही. चला आता वरती जाऊया तिकडे दापोलीमध्ये. गरमी अशी आहे की काय विचारू नका. मुंबईमध्ये तर याच्यापेक्षा जास्त आहे. ठीक आहे, आपण आता सीट कवर चेंज करायला जाऊयात. काय दादा कशी वाटते गाडी आता? काय टेस्टिंग घेतलं चांगली व्यवस्थित आहे गाडी. काम पण छान केलं आहे. फक्त हे सीटचं काम तेवढं राहिलं आहे. आणि समोरचा ब्रेक आहे ना, तो त्याचे जे समोरचे पॅड आहेत ना थोडेसे हार्ड आहेत, ते थोड्या दिवसांनी सॉफ्ट होतील, ते यूज करून बाकी काम छान केलं आहे त्याने. आता बघूया, आता वरती दापोलीमध्ये जाऊन थोडंसं सीटचं कवर आणि गाडी वॉश करूया. बाकी हात वगैरे सगळे घाण झालेत माझे. जाऊया वरती आता दापोलीमध्ये. गाडी वॉश होते आपली आता. आपली सीट पण फायनल कवर झाली आहे. तर दुसरा कवर लावला हिला. पाणी दे जरा. आलो आहे घरी. गाडीचं काम झालेलं आहे सगळं. सकाळी 9:30ला गेलो होतो, 5:30 वाजले. आत्ता घरी येतं आहे. पूर्ण दिवस याच्यामध्येच गेला आणि गाडीचं काम ओके झालेलं आहे सगळं. तर हे बघा गाडीची कंडिशन पूर्ण. हे गाडीची सीट वगैरे सगळी आपली चेंज झालेली आहे. सगळं चेंज करून घेतलेलं आहे आणि आता काहीच प्रॉब्लेम नाही आहे. गाडी ओके आता. तर पूर्ण दिवस गेला आज याच्यामध्येच. तर हाच एक ब्लॉग होता दिवसभराचा. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनल नवीन आहे, सपोर्ट करा. बाय बाय.